खामगाव नगर परिषदेने सन 2025 ते 26 वर्षाकरिता प्रस्तावित केलेल्या वार्षिक कर मूल्यांकनातील प्रचंड वाढ रद्द करून त्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांनी केली आहे। मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात गणेश चौकसे यांनी म्हटले की खामगाव नगर परिषद ही नगरपालिका असूनही करवाड महानगरपालिकेला लाजवेल इतकी करण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे। शहरात पाणी पुरवठा नियमित नसतानाही वार्षिक पाणीपट्टी 1200 रुपयावरून 1800 रुपये करण्यात आली आहे। रस्ते, नाल्या, दिवाबत्ती आणि साफसफाई यासारख्या मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असतानाही दरवाढ केली गेली आहे। नियमानुसार 5 वर्षात 20% कर वाढीचा अधिकार असताना नगर परिषदेने 300% कर वाढ करून हुकुमशाही पद्धतीने नागरिकांना नोटिसा बजावल्या आहेत। चौकसे यांनी ही करवाढ अन्यायकारक असल्याने ती रद्द करून पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे। या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री, विरोधी पक्षनेता आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत। गणेश चौकसे यांनी ज्या नागरिकांना करवाढीची नोटीस मिळाली आहे त्यांना नोटीस मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत नगर परिषदेच्या आवक जावक विभागात विनामूल्य हरकत अर्ज सादर करून पोच घेण्याचे आवाहन केले आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे खामगाव नगर परिषदेने जे कर आकारणी केलेली आहे संपत्तीवर, ती महानगरपालिकेप्रमाणे त्यांनी कर आकारणी केलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोणत्याच नगर परिषदेने एवढी कर आकारणी केलेली नाही आहे। जवळजवळ 300 पट ही कर आकारणी झालेली आहे आणि विचारणा केली असता मागे कर आकारणी झाली नाही म्हणून ही कर आकारणी वाढवण्यात आलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आमचं म्हणणं असं आहे की मूलभूत सुविधा ज्याप्रमाणे वाढतील, जनतेला मिळतील, त्याप्रमाणे कर आकारणी झालेली आहे पाहिजे। आज मूलभूत सुविधाचा अभाव आहे, जनता त्रस्त आहे, वेळोवेळी पाणी भेटत नाही। दरवर्षी पाणी कर, पाणीपट्टी ही 1200 रुपये आणि 2025-26 ची 1800 रुपये। गरीब जनतेला ही उपासमारीची वेळ येण्याची वेळ आहे। प्रशासकांनी विचार करावा की एवढी कर आकारणी वाढवून नगर परिषदची संपत्ती वाढते, पण गरीब जनतेला उपासमारीची वेळ येते आणि त्या कर आकारणीवर जर तो भरू शकला नाही तर महिन्याची 2% शास्ती कर लावण्यात येत आहे। ही हिटलरशाही चुकीची आहे। जनता नाराज आहे, सरकारवर प्रश्नचिन्ह उभे आहेत की तुमच्या सांगण्याप्रमाणे होत आहे का? नगर परिषदेला तुमचा आदेश आहे का की एवढी कर आकारणी करा म्हणून? सरकारने याच्यावर काहीतरी निर्बंध घालायला पाहिजे आणि निर्बंध घालून ही कर आकारणी ताबडतोब आदेश देऊन योग्य रीतीने करायला पाहिजे। एवढीच राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आमची मागणी आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।